नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक हंगरगेकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र श्रीनगर नांदेड यूट्यूब चॅनल हंगरगेकर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजचा विषय आहे मूळ संख्या, त्यानंतर संयुक्त संख्या, सहमूळ संख्या यासारख्या छोटे छोटे जे घटक आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। चला, जसं दोन ही आहे की नाही, दोनचे विभाजक किती आहेत? जसं 2ला 1 आणि 2ने भाग जातो आहे ना, बरोबर आहे। 3चे विभाजक किती आहे? 1 आणि 3। 4चे विभाजक पहा 1, 2 आणि 4। 5चे विभाजक 1 आणि 5। 6चे विभाजक 1, 2, 3 आणि 6 आहे ना, आणि 1चे विभाजक आहे ना 1। ठीक आहे। विभाजक या शब्दाचा अर्थ दिलेल्या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या सांगणे। विभाजक म्हणजे काय? एखाद्या संख्येचे विभाजक सांगणे म्हणजे दिलेल्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो। ओके, पहा आता 2ला कोणकोणत्या संख्येने भाग घेतलं? 1 आणि 2ने भाग गेला। 3ला 1 आणि 3ने, 4ला 1, 2, 4, 5ला 1 आणि 5, 6ला 1, 2, 3, 6 आहे ना। आता यावरून मूळ संख्या कोणाला म्हणायचं, संयुक्त संख्या कोणाला म्हणायचं आहे की नाही? मूळ संख्या म्हणजे पहा, ज्या संख्येचे विभाजक फक्त 2च असतात, तेव्हा त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। मूळ संख्या असे म्हणतात। ओके, समजते? ज्या संख्येचे विभाजक फक्त 2च असतात, जसं 2चे विभाजक 1 आणि 2, 3चे विभाजक 1 आणि 3, 5चे विभाजक 1 आणि 5 आहे ना, अशा संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतात। किंवा दुसऱ्या भाषेमध्ये असेही सांगता येते, ज्या संख्येला एक व त्याच संख्येव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नसल्यास त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। सर्वात महत्त्वाचं आहे, त्या संख्येव्यतिरिक्त, एक आणि त्या संख्येव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग गेलं नाही पाहिजे आहे ना। ओके, मूळ संख्या म्हणजे समजलं। आता त्यासोबतच संयुक्त संख्या कोणाला म्हणायचं पहा, जसं 6 ही संख्या आहे। 6ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? किंवा 6चे विभाजक कोणकोणते आहेत? 1, 2, 3, 6 आहे ना, म्हणजे 4 विभाजक आहे। किंवा 4चे विभाजक किती आहे? 1, 2 आणि 4। म्हणजे ज्या संख्येचे विभाजक 2 पेक्षा जास्त असतात त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात। संयुक्त संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16 अशा या प्रकारच्या। ओके, आता 1 ही संख्या, 1चे विभाजक किती आहेत? 1च आहे। 1ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? फक्त 1नेच भाग जातो, म्हणजे विभाजक किती आहेत? फक्त 1 आहे। मी म्हटलं 1चे विभाजक किती आहे? फक्त 1च आहे। म्हणून 1 ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही। ज्या संख्येचे विभाजक फक्त एकच असतात
ती नाही मूळ संख्या आहे आणि नाही संयुक्त संख्या आहे. म्हणून 1 ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. ओके, समजते. तर आता आपण या मूळ संख्या ॲटलिस्ट आपल्याला 100 पर्यंतच्या मूळ संख्या ह्या पाठच पाहिजे आहे ना. लक्षात ठेवा, नेहमीच हे बुद्धिमत्तेलाही विचारलं जातं आणि गणितामध्ये. जसं मूळ संख्यांची सुरुवात 2 पासून, सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे ना. सम असणारी एकमेव मूळ संख्या आहे 2. त्यानंतर 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, त्यानंतर 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. आणि म्हणून 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. समजते. आता मी म्हटलं 1 ते 100 पर्यंत किती संयुक्त संख्या आहेत? संयुक्त संख्या आहेत. सांगा बरं. आहे ना. 1 ते 100 पर्यंत किती संयुक्त संख्या आहे? 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 25 आहे. मग 1 ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही, म्हणजे 26. 100 मधून आपण 26 वजा केले, राहिले किती? 74. म्हणजे 1 ते 100 पर्यंत 74 मूळ संख्या आपल्या संयुक्त संख्या आहे की नाही. 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत. ओके, कोणाला मूळ संख्या म्हणतात, कोणाला संयुक्त संख्या म्हणतात. 1 ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. का? याचं कारणसुद्धा आपण सविस्तर पाहिलं. पुढे जाऊया आता नेक्स्ट. पुढे तर कोणाला मूळ संख्या म्हणतात, कोणाला संयुक्त संख्या म्हणतात हे पाहिलं. आता यावर प्रश्न काय असतात आहे की नाही. जसं 1 ते 25 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे ना, असा जर प्रश्न विचारला. मग 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आहे 100 आहे ना. बरोबर आहे. 100 म्हणायचं. 100 हा पोलिसाचा नंबर सांगण्यासाठी असतो आहे की नाही. लक्षात कसं ठेवायचं. 100 म्हणजे इमर्जन्सीमध्ये पोलिसांना जर कॉल करायचा असेल तर आपण 100 नंबर डायल केला जातो. तसं 1 ते 25 म्हणजे पहिल्या 1 ते 25 पर्यंत येणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे 100 आहे. आता सरासरी विचारली जाते आहे की नाही. सरासरी म्हणजे 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ओके. आता 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्या म्हणजे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23. म्हणजे एकूण किती आहेत? 9 आहे. यांची बेरीज किती आहे? 100. 100 भागिले 9 म्हणजेच 9 1 9, 9 1 9 म्हणजे 11. 11 9 आहे की नाही. 11 9 99, 11.1/9 किंवा 11.1 आवर्ती. समजते. तर हे प्रश्न कधी विचारला जातात? कधी मूळ संख्यांची बेरीज विचारली जात आहे. आता कोणकोणते प्रश्न विचारले जातात ते सर्वांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. समजते. पुढे जाऊया नेक्स्ट. आता 1 ते 25 पर्यंतच्या म्हटलेल्या आहेत. तर आता इथं 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या म्हटल्या आहे की नाही. 50 पर्यंतच्या 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती?
आता आपल्याला 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 15 मूळ संख्या आहेत. कोणकोणत्या माहिती आहे? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. ओके. बेरीज यांची किती होणार? 328. या सर्वांची बेरीज किती आहे? या सर्वांची बेरीज 328. पाठच ठेवायची. आणि सरासरी म्हटलं 328 भागिले 15. 328 भागिले 15 म्हणजेच किती होणार? 15 दोन्ही 30, 2 उरले 28 झाले, 15 एक 15, किती उरले याच्यातले? 28 मधून 15 गेले म्हणजे 13, 130 झालं. इथं दशांश दिलं. 15 8 20 चौराशे, 15 8 20 चौराशे. याच्यामध्ये 100 10 उरले म्हणजे 100 झालं. 15 सख 90, परत 10 उरतात, 15 सखी 90 म्हणजे हे असं होईल किंवा 21.86. ओके, समजते. अशा प्रकारे 1 ते 75 म्हणजे कधी कधी असा प्रश्न विचारला जातो, 1 ते 75 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे की नाही? 1 ते 75 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? किती होईल बरं? आहे ना, किती होईल? काढता येईल तुम्हाला. तर 1 ते 75 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 712 आहे ना. 1 ते 50 पर्यंतच्या किती आहे? 328. याच्यामध्ये कोणकोणत्या मिळवणार? 50च्या पुढच्या आहेत 53, 59, 61, 67, 71 आणि 73 आहे ना. यांची बेरीज केली तर 712 येते. ओके. कधी कधी सरासरी विचारतात, मग सरासरी किती होणार? हे 15, 1 2 3 4 5 6, 15 आणि 6 21 म्हणजे 1 ते 75 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? 21 आहे. बेरीज किती आहे? 712 आहे. म्हणून सरासरी काय होणार? सरासरी बरोबर आहे 712 भागिले 21 याने भाग द्यायचं. तर याचं काय उत्तर येणार? 33.9. ओके, 33.9. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे ना. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? तर या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 1060 आहे ना. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत आहे ना. मग सरासरी काढायचं असेल तर काय होणार? सरासरी बरोबर आहे 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एक ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आहे 1060 भागिले 25. 25 चौक 100, 6 उरले 60 झाले, 25 दोन्ही 50, 10 उरले 100 दशांश दिलं 100 झाले, 25 चौक 100 म्हणजे 42.4. याच्या ऐवजी काय विचारलं जातं? पहिल्या 25 मूळ संख्यांची बेरीज किती? पहिल्या 25 मूळ संख्यांची बेरीज म्हणजेच 1 ते 100 पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या. पहिल्या 25 मूळ संख्यांची बेरीज 1060. सरासरी विचारलं तर हेच उत्तर लिहायचं. समजते? हे झालं मूळ संख्या आणि त्यावर प्रश्न आहे की नाही. बरेच भरपूर आहे. जसं
आहे ना. आता असा प्रश्न विचारला जातो, किती 2 अंकी मूळ संख्या, किती 2 अंकी मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यानंतरही मूळ संख्याच मिळते. समजते? या प्रश्नाचा अर्थ समजतो का? किती 2 अंकी मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यानंतरही मूळ संख्याच मिळते. जसं उदाहरणामध्ये मी म्हटलं 13 आहे ना. 13 ही मूळ संख्या आहे. यांच्या अंक आले 1 आणि 13. यांची अदलाबदल केली आपण तर 31 होणार आहे ना. पहा, 13 ही मूळ संख्या आहे. यांच्यामध्ये येणारे अंक 1 आणि 3 आहे. यांच्या अदलाबदल केल्यावर किती होणार? 31 होणार. ठीक आहे. तर असे तुम्हाला सांगता आले पाहिजे. पहिले आहे पहा, 2 अंकी मूळ संख्या सुरू होते. पहिली 2 अंकी मूळ संख्या 11 आहे. यांच्या अदलाबदल केल्यानंतर 11, म्हणजे 11 आणि हे 11 काही वेगळं नाही, म्हणून एकच पकडावं लागेल याला, आहे की नाही? ठीक आहे, समजते. दुसरं आहे 13. यांची अदलाबदल केली पहा 31. हे 2 वेगळ्या संख्या मिळतात. 17 आपण घेतली तर यांच्या अंकांची अदलाबदल केल्या तर 71 मिळते. त्यानंतर 37 घेतली तर त्यांच्या अंकांची अदलाबदल केली तर 73 मिळते. 79 घेतलं तर यांच्या अंकांची अदलाबदल केल्यानंतर 97 मिळते. म्हणून 2 अंकी किती मूळ संख्या आहेत ज्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यानंतरही आपल्याला मूळ संख्याच मिळाली. मग 10 उत्तर द्यायचं का 9 द्यायचं? तर 9, कारण 11ची अदलाबदल केल्यानंतर 11च मिळते, म्हणजे काही वेगळ्या संख्या मिळत नाही, म्हणजेच ही एकच संख्या आहे. ह्या जसं 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा एक 9. म्हणून अशा 2 अंकी मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यानंतरही आपल्याला मूळ संख्याच मिळते, त्या म्हणजे 9 हे उत्तर लिहायला पाहिजे. ओके, पुढे पाहूया. सर्वात लहान सम असणारी मूळ संख्या कोणती? 2. सर्वात मोठी सम असणारी मूळ संख्या 2च आहे. म्हणजे जगामध्ये एकमेव सम असणारी मूळ संख्या 2च आहे, लक्षात ठेवा. आता असेही प्रश्न विचारला जातात, 3 मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती? आणि उत्तर पर्याय देतात जे काय असेल ते, आहे ना. तर 3 मूळ संख्यांचा गुणाकार आहे 1001. मग 1001 लिहिणार, म्हणजे याला मूळ संख्यानेच भाग जाणार, आहे की नाही? 2ने भाग जात नाही, 3ने भाग जात नाही, 4ने जात नाही, 5ने जात नाही, 7ने जाते का पाहूया. 7 1 7, 3 उरले 30 झाले. 7 चौक 28, 2 उरले 7 त्रिक 21. 3 आणि 1 4, म्हणजे इथं होणार 11ने भाग जाईल. 11 1 11, 3 उरले 11 3 33 आणि 13 1 13. म्हणजे त्या 3 मूळ संख्या कोणत्या आहेत? 7 11 आणि 13. या 3 मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे. आता बेरीज विचारली, म्हणून यांची बेरीज किती होणार? 13 आणि 7 20, 20 आणि 11 31. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 31. समजते? तर असे बरेच प्रश्न आहेत. यानंतर पुढे जाऊया आपण जरा. बरेचदा परीक्षेला काय होते, आजकाल 100 आहे की नाही, आता परीक्षांची स्ट्रेंथसुद्धा वाढलेली आहे, कारण 1 ते 100पर्यंत हे कॉमन झालेले आहेत. म्हणून पुढच्यासुद्धा गोष्टी आपल्याला येणं आवश्यक आहे की नाही.
मग आता पुढच्या गोष्टी काय आलेल्या पाहिजे, जसं 100 ते 150 पर्यंतच्या सुद्धा आपल्याला मूळ संख्या थोड्याशा पाठ ठेवायला पाहिजे. जसं 101 आहे ना, 101 आहे, 103 आहे, 107 आहे, 109 आहे, त्यानंतर 113 आहे, 127 आहे, 131 आहे, 137 आहे, 139 आहे, त्यानंतर 149 आहे नाही. तर थोडंसं हे जास्तीचं आता ॲडव्हान्समध्ये करून ठेवा. तसं पाहिलं तर माझ्यानुसार 200पर्यंत करायला पाहिजे, पण होत नाही. समजा एक ते आता 50 तरी जास्तीचे पाठ करा. कारण जनरली कसं झालं की आत्तापर्यंत 100पर्यंतच प्रश्न विचारले जायचे, पण आता थोडंसं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, तर तो इतरांपेक्षा थोडंसं जास्तीचं पाठ करा. ठीक आहे, जरी पाठ नसेल तर काय करायचं तेही सांगतो, आहे की नाही. आता एखादी संख्या मूळ संख्या आहे की नाही, जसं मला म्हटलं, आता असा तर काही प्रश्न विचारत नाही. समजा 140 ते 150 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, आहे ना, असा प्रश्न विचारला. किती मूळ संख्या आहेत. आता आपल्याला पाठ असेल तर फारच चांगलं आहे की नाही. दरवेळेस काय असाच प्रश्न विचारला जात नाही, पण एक आशय म्हणून समजून सांगतो. तर मूळ संख्या काढण्यासाठी कसं करायला पाहिजे याचं आपण चर्चा आता करूया. पहा, 150 पेक्षा पहिला प्रश्न विचारायचं, कोणत्या संख्येचा वर्ग 150 पेक्षा जास्त आहे. कोणाचा आहे, जसं 13चा वर्ग 169 आहे ना, ठीक आहे. 12चा वर्ग 144 आहे, तो कमी आहे, म्हणून 13चा वर्ग 119. आता 13च्या खाली येणाऱ्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 2, 3, 5, 7, 11. यापैकी कोणत्याही एका संख्येने भाग गेल्यास ती मूळ संख्या होणार नाही, लक्षात ठेवा. आता 140 ते 150 मध्ये दरम्यान कोणकोणत्या संख्या घ्यायला पाहिजे? 5. सर्वात लहान सम असणारी मूळ संख्या 2 आहे. सर्वात मोठी पण 2च आहे, सम असणारी मूळ संख्या 2. म्हणजे 2च्या पुढे कोणतीही समसंख्या मूळ असणार नाही. म्हणून 140 आणि 150च्या ज्या संख्या आहेत, जसं मी 140, 141, 142 असं लिहित बसायची गरज नाही. तर 140 कट करणार म्हणजे समसंख्या मी कट करणार आहे ना. 143 लिहिणार, 145 लिहिणार, 147 आणि 149च लिहिणार. आपल्याला प्रश्न विचारला आहे 140 ते 150च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत, पण त्या मी समसंख्या लिहिणारच नाही, कारण सर्वात लहान आणि सर्वात मोठी सम मूळ संख्या एकमेव आहे, ती 2 आहे. त्याच्या पुढच्या कोणत्याही समसंख्या या मूळ संख्या असणार नाही. म्हणून मी 141, 143, 145, 147 आणि 149 लिहिलं. ठीक आहे. आता जसं 141ला 2ने भाग जातो का? नाही. 3ने भाग जातो का? हो, जातो. कारण 1 आणि 4, 5 आणि 1, 6 जातो. म्हणून ही मूळ संख्या होणार नाही. यापैकी कोणत्याही संख्येने या संख्येला भाग गेला तर ती मूळ संख्या होणार नाही. जसं 145 5ने जातो, होणार नाही. 143 आहे आहे ना. आता याला 2ने जातो का? नाही. 3ने जातो का? 5 आणि 3 8 नाही जात. 5ने जात नाही. 7ने जातो का? 3ची दुप्पट 6, 14तून 6 गेले 8 नाही जात. 11ने जातो का? 3 आणि 1 4 म्हणजे याला 11ने भाग जातो, म्हणून ही मूळ संख्या होणार नाही. 147 5 1 आणि 4 5, 5 आणि 7 12 याला 3ने भाग जातो, म्हणून ही होणार नाही. याला 2ने जाणार नाही, 3ने जात नाही. 5 आणि 9 13, 5ने जात नाही. 7ने जातो का? 9 2 18, 18मधून नाही.
9 ने 1 10 म्हणून 149 ही एकमेव मूळ संख्या आहे. समजते? अजून एक समजून सांगतो वाटल्यास, थोडंसं एकच प्रश्न नसल्या. आता मला समजा 170 आहे ना, 170 ते 180 दरम्यान आहे ना, दरम्यान किती मूळ संख्या आहेत आणि पर्याय देतात 0 1 2 3 आहे ना, असे पर्याय देतात. ठीक आहे. आता मी विचारणार पहिला आहे की नाही, म्हणजे मी लिहिणार इथं 171 173 175 177 179 आहे ना. मधल्या मी समसंख्या लिहिणार नाही, सर्वात लहान आणि सर्वात मोठी 2 आहे म्हणून पुढच्या मूळ संख्या. आता इथं आल्यानंतर प्रश्न काय विचारणार, कोणत्या संख्येचा वर्ग 180 पेक्षा जास्त आहे. तर त्याचं उत्तर काय येणार, 14चा वर्ग 196. मग 14च्या खाली येणाऱ्या मूळ संख्या आहेत 2 3 5 7 11 आणि 13. यापैकी कोणत्याही एका संख्येने याला भाग गेलं तर ती मूळ संख्या होणार नाही. 171 आहे की नाही, याला 2 ने जातो का. आता कसोट्या चांगल्या पाठ पाहिजे, कसोट्या हा धडा शिकलेला आहे तुम्ही, आहे की नाही. 2 ने भाग जातो का, नाही जाणार. 3 ने जातो का, 1 7 8 8 ने 1 9 म्हणजे याला 3 ने भाग जातो आहे ना, 3 ने भाग जातो. ठीक आहे, हे समज. आता 173 आहे. आता 173ला 2 ने जातो का, नाही. 3 ने जातो का, 7 आणि 3 10 आणि 1 11. 5 ने जात नाही, 7 ने 3 2 6 17तून 6 गेले 11, ते जात नाही. 11 ने जातो का, 3 आणि 1 4 नाही जात. 13 ने नाही जात. 3 ची चौपट आहे 12. 17 मध्ये 12 मिळवले, 7 आणि 2 9 म्हणजे 29 नाही जात. आणि म्हणून 173 ही काय झाली, पहिली मूळ संख्या झाली. 175ला 5 ने जातो. 177 7 आणि 7 14 आणि 1 15 याला जाणार आहे ना. आता 179 आहे, 2 ने जात नाही. 3 ने जाते का, 7 आणि 1 8 8 आणि 9 17 जात नाही. 5 ने जात नाही. 7 ने 9 2 18 18मधून 17 जात नाही. 11 ने 9 ने 1 10 जात नाही. 13 ने 13 1 13 4 उरले जात नाही. म्हणून ही 179 ही एक मूळ संख्या आहे. समजते? तर मूळ संख्या शोधण्याचं हे तंत्र आहे, हे सुद्धा येणं आवश्यक आहे. कारण 1 ते 100पर्यंत आता आयोग कंटाळलेला आहे. म्हणून असे प्रश्नसुद्धा विचारले तर तुम्हाला त्याचं उत्तर सांगता येईल. म्हणून ह्या गोष्टी सगळ्या समजून घ्या. आता शांततेचा काळ आहे, तर हे सगळ्या गोष्टी आपण अभ्यास केला पाहिजे, आलं पाहिजे. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे माझ्यानुसार, की हे विचारेल असं काही नाही. आता आम्ही सुद्धा ठरवलं की बुवा की मुलांना तेच नाही आहे ना, थोडंसं आळवासुद्धा आता विचारेल. 1 ते 100पर्यंत तेच ते प्रश्न हे विचारले जातीलच असं नाही, कारण आता थोडीशी स्पर्धा वाढली तर पुढच्या सुद्धा गोष्टी आल्या पाहिजे. ओके, समजते? तर हे झालं मूळ संख्या आणि त्यावर आधारित, आहे की नाही. उदाहरणार्थ आता एक तुम्हाला शेवटचं 190 ते 200च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत, आहे ना, किती मूळ संख्या आहेत असा जर प्रश्न पहा. पहिले लिहिणार मी 191 193 197 195 197 आणि 199. कोणत्या संख्येचा वर्ग 200पेक्षा जास्त आहे, जसं 15चा वर्ग 225. 15च्या खाली येणाऱ्या संख्या मूळ संख्या 2 3 5 7 11 आणि 13. यापैकी कोणत्याही संख्येने भाग गेला तर ती मूळ संख्या होणार नाही. जसं 195 5 ने जातो दिसायला. 191 पहा, 2 ने जात नाही, 3 ने जात नाही, 5 ने जात नाही, 7 ने जात नाही, 11 ने जात नाही म्हणजे 13.
ने सुद्धा जात नाही, म्हणून हे काय होणार 191. दुसरी होणार 193, तिसरी 197, 199. म्हणजे 190 ते 200च्या दरम्यान 4 मूळ संख्या आहेत. किती आहेत? 4 मूळ संख्या आहेत. लक्षात ठेवा, आहे ना. 191, 193, 197 आणि 199. 100 ते 110च्या दरम्यान 101, 103, 107, 109. लक्षात ठेवा. जाता जाता थोडंसं माहिती जास्तीची. तर 100 ते 110 मध्ये दरम्यान ह्या 4 मूळ संख्या आहेत आणि 190 ते 200च्या दरम्यान 4 मूळ संख्या आहेत. तर पुढे जाऊया आता. जोडमूळ संख्या कोणाला म्हणतात, आहे की नाही. पुढचं आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या जोडमूळ म्हणजे ज्या 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या येत असेल. नीट ऐकून घ्या. ज्या 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असेल तर त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. किंवा ज्या 2 मूळ संख्यांमधील फरक हा 2 आहे. ज्या 2 मूळ संख्येमधील फरक हा 2 आहे त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. आता पहा उदाहरणामध्ये 2 आणि 3 ही जोडमूळ होईल का? या क्रमवार होतील. पहा या क्रमवार एकमेव क्रमवार मूळ संख्यांची जोडी आहे ती 2 आणि 3. हे क्रमवार झालेले. पहा याच्यामध्ये संयुक्त संख्या आली का? नाही आली, म्हणून ही क्रमवार मूळ संख्याची जोडी होणार. ही काय होणार? क्रमवार मूळ संख्यांची जोडी आहे. ती एकमेव आहे अस्तित्वात. लक्षात ठेवा, यापुढे तुम्हाला दिसणार नाही. आता जोडमूळ संख्या आहे. जसं 3 आणि 5 यामध्ये 4 ही संयुक्त संख्या आहे. ठीक आहे. जसं 3 आणि 5 आहे. 5 आणि 7 आहे. यामध्ये 6 ही मूळ संख्या, आपलं 6 ही संयुक्त संख्या आहे. बरोबर समजते. 5 आणि 7 मध्ये 6 ही संयुक्त संख्या आहे आणि म्हणून ही एक जोडी होणार. त्यानंतर 11 आणि 13, 17 आणि 19, 17 आणि 19. तसं पुढचे सांगा बरं. आता पुढचे तुम्हाला सांगता येते का? पहा 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 29, 31. पुढची 41, 43, 41, 43. पुढची 59, 61, 59, 61. त्यानंतर 71, 73, 71, 73. पुढे आज आहे का? आता नाही. तर लक्षात ठेवा 1 ते 100 पर्यंत एवढ्या जोडमूळ संख्या आहेत. यांना काय म्हणायचं? जोडमूळ संख्यांची जोडी म्हणतात किंवा यांना जोडमूळ संख्या म्हणतात. तर जोडमूळ संख्या कोणाला म्हणायचं? ज्या 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असेल तर, किंवा ज्या 2 मूळ संख्यामधील फरक हा 2चा असेल तर. तर पहिली जोडमूळ संख्या होणार 3, 5. दुसरी 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61 आणि 71, 73. म्हणजे 1 ते 100 पर्यंत किती जोडमूळ संख्या आहेत? 8 जोडमूळ संख्या आहेत. या 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या हे लक्षात ठेवा. आता 100 ते तुम्हाला मी सांगितलं 100 ते जसं 101 आहे, 103 आहे, 107, 109. लक्षात ठेवा. तिकडं 200, 150, 190 ते 200च्या दरम्यान 191, 193,
197 आणि 199 ही जोड मूळ संख्याची जोडी आहे. असो, तर असे प्रश्न विचारले जातात. तर हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. थोडंसं 4चा फरक असणाऱ्या आहे ना, 4चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या 1 ते 100 पर्यंत. हा ना, 1 ते 100 पर्यंत. पहिली जशी 7 आणि 11 पहा. 7 आणि 11 याला म्हणायचं 4चा फरक असणारा. जसं 8, 9, 10 म्हणजे 3 संयुक्त संख्या येतात. 3 मध्ये किती येणार? 3 संयुक्त संख्या. 13, 17. दुसरी 19, 23. तिसरी 37, 41. 43, 47. 43, 47. 67, 71 आणि 79, 83. पहा, 4चा फरक असणाऱ्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्या दरम्यान 4चा फरक असणाऱ्या अशा एवढ्या मूळ संख्यांच्या जोड्या मिळतात. जसं 2चा आहे तसं 4चा फरक असणाऱ्या. तसं 6चा फरक असणाऱ्या सुद्धा आहे ना. 6चा फरक असणाऱ्या. पहिली सांगा बरं 6चा फरक असणारा. पहिली 23, 29. पहिली मूळ संख्याची जोडी आहे जो 6चा फरक आहे. पहा, 23 आणि 29 याच्यामध्ये जसं 24 कोणतीही मूळ संख्या येणार नाही, म्हणून ही 23 आणि 29 ही 6चा फरक असणारी मूळ संख्यांची जोडी आहे. दुसरी आहे 31, 37. 6चा फरक असणारी. समजते. तिसरी आहे 47, 53. 47, 53. चौथी आहे 53, 59. 53, 59. पाचवी आहे 61, 67. 67. 73. 73 नंतर 79. ओके. आणि 83, 89 हे 6चा फरक असणार आहे. समजते. तर 4चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या 1 ते 100 पर्यंत 7 आहे आणि 6चा फरक असणाऱ्या सुद्धा 7 जोड्या आहे. आणि 2चं म्हणजे जोडमूळ संख्यांची जोडी आहे 8, 1 ते 100 पर्यंत 8 जोड्या आहे. 4चा फरक असणाऱ्या 7 आहे. 6चा फरक असणाऱ्या 7च आहे. लक्षात ठेवा, दोन्ही उत्तरं सेम आहेत. इथं 7चा फरक असणार आहे. हे एवढं लक्षात ठेवायचं. ओके. यापुढे जाऊया आपण सहमूळ संख्या जोडी कशा म्हणा. सगळ्यात महत्त्वाचं आहे सहमूळ संख्या. ओके. सहमूळ संख्या नीट लक्ष देऊन ऐका, याच्यावर पुष्कळ चांगलं आहे. सहमूळ संख्या कोणाला म्हणायचं? ज्या दोन संख्यांचा मसावी 1 येतो त्यांना सहमूळ संख्यांची जोडी असे म्हणतात. किंवा ज्या दोन संख्यांना भाग जाणारी एक व्यतिरिक्त दुसरी संख्या नसावी अशा संख्यांना आपण सहमूळ संख्यांची जोडी असे म्हणतात. उदाहरणामध्ये समजून सांगतो. जसं 3 आणि 5 आहे ना. 3ला भाग जाणाऱ्या कोणकोणत्या संख्या आहेत? 1, 3 आहे. 5ला भाग जाणाऱ्या 1 आणि 5 आहे.
दोन्ही संख्यांना भाग जाणारी 1 ही एकमेव संख्या आहे, म्हणून 3 आणि 5 ही काय होणार, सहमूळ संख्यांची जोडी होईल. लक्षात ठेवा. ठीक आहे. 3 आणि 5 ही सहमूळ संख्यांची जोडी म्हणता येईल. सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्या दोन संख्यांचा मसावी 1 येतो त्यांना आपण सहमूळ संख्यांची जोडी असे म्हणतात. किंवा ज्या दोन संख्यांना भाग जाणारी एक व्यतिरिक्त दुसरी संख्या नसेल तर त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणतात. आता एक चांगलं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. जसं 16 आणि 25 आहे. मुलांना असं वाटते की सहमूळ संख्या म्हटले की त्या मूळ संख्याच आल्या पाहिजे, आहे ना. गफलत करू नका. सहमूळ म्हटले की मुलांना असं वाटते की त्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या असतात, कोणत्याही दोन मूळ संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. तो आपण सगळं पाहणार आहोत, पण फार इंटरेस्टिंग. तर असं समजू नका की सहमूळ संख्या म्हटलं की त्याच्यामध्ये मूळ संख्याच आलं पाहिजे, असं नाही. उदाहरणार्थ 16 आणि 25 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे की नाही हे समजून घेऊया. जसं 16ला भाग कोणकोणत्या संख्येने जातो, 1 ने जातो, 2 ने जातो, 4 ने जाईल, 8 ने जाईल, 16 ने जाईल. 25ला कशा कशाने भाग जाणार, 1 ने, 5 ने आणि 25 ने. दोन्ही संख्येला भाग जाणारी कोणती संख्या आहे सांगा बरं, फक्त एकच. म्हणून 16 आणि 25 ही सहमूळ संख्यांची जोडी होईल की नाही, होईल. म्हणून 16 आणि 25 या सहमूळ संख्यांची जोडी आहे. लक्षात ठेवा. तर मुलांचं बरेच गफलत होती की सहमूळ संख्या म्हटल्या की त्याच्यामध्ये मूळ संख्या आल्याच पाहिजे, असं काही नाही, आहे ना. जसं उदाहरणामध्ये मी जर म्हटलं 9 आहे ना आणि 25, 9ला 1, 3, 9 ने, 25ला 5, 1, 5, 25 दोघांना भाग जाणारी, म्हणून 9 आणि 25 ही सहमूळ संख्याची जोडी होईल. 9 आणि 25 ही सहमूळ संख्यांची जोडी होईल. तर लक्षात ठेवा, काही तोंडी सांगतो. कोणत्याही दोन मूळ संख्या या सहमूळ संख्या असतात. कोणत्याही दोन मूळ संख्या या सहमूळ संख्या असतातच. उदाहरणामध्ये जसं 2, 3 आहे किंवा 2, 5 आहे की नाही, 2, 5 आहे, 3, 7 आहे. कोणत्याही दोन मूळ संख्या घ्या. 11, 2 घ्या, आहे ना, 13, 19 घ्या. कोणत्याही दोन मूळ संख्या या सहमूळ संख्या असतातच. ओके, नेक्स्ट पुढचं. कोणत्याही क्रमवार संख्या, कोणत्याही दोन क्रमवार संख्या या सहमूळ संख्या असतात. जसं 4 आणि 5 या सहमूळ संख्या होईल की नाही, होणार ना. 4 आणि 5 या सहमूळ संख्या आहेत. ओके, 4 आणि 5 ह्या सहमूळ संख्या आहे. जसं 7 आणि 8 ह्या सहमूळ संख्यांची जोडी आहे. समजते. तर हे झालं तोंडी काढण्यासाठी सहमूळ. आणि दुसरं आहे या पद्धतीने विभाजक काढून ते ठरवलं पाहिजे. समजलं. तर हे आहे सहमूळ संख्या कोणाला म्हणतात. यावरून तुम्हाला सांगायचं आहे, पहा प्रश्न असं विचारले जाते, खालीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे. जसं 57, 58, 57, 38, त्यानंतर 91, 39, 14, 18, 11, 29 है ना. खालीलपैकी कोणत्या जोड्या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत, आहे ना, असा प्रश्न विचारला. आता 57, 58 कोणत्याही दोन क्रमवार संख्या या सहमूळ संख्या असतातच, म्हणून हा होणार. 57 आणि 38 पहा, 57, 19 त्रिक 57 आहे ना, दोघांना भाग जाणारी 1 आणि 19 या दोन संख्या आहेत, म्हणून ही सहमूळ संख्यांची जोडी होणार नाही. 13 7 91, 13 त्रिक 39 म्हणजे 1 आणि 13 या संख्येने भाग जातो. 14 आणि 28 याच्यामध्ये 18, 14 आणि 18 1 ने जाणार, 2 ने जाणार, म्हणून ही सहमूळ संख्याची जोडी.
11 आणि 29 दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणजे हे होणार. समजतं? तर हे आहे समूळ संख्याची जोडी, कोणाला म्हणतात कोणाला नाही. आता आपल्याला याचा उपयोग मी तुम्हाला पाठीमागं कसोट्यामध्ये, विभाजकाच्या कसोट्यामध्ये काही शिकवलेलं आहे की नाही. समूळ संख्यांचा उपयोग काय आहे. जसं एखाद्या संख्येला म्हणजे 36ने एखाद्या संख्येला भाग जातो की नाही हे ठरवायचं असेल आहे की 36ने एखाद्या संख्येला भाग जातो की नाही हे ठरवत असताना काय बघितलं पाहिजे. 12ने आणि 3ने भाग गेला तर, किंवा 9ने आणि 4ने गेला तर, किंवा 18ने आणि 2ने गेला तर आहे की नाही. अजून 32 36 18 2 36 आहे की नाही. एवढेच समजा संख्या, किंवा 6 आणि 6 आहे की नाही. म्हणजे एखाद्या संख्येला 36ने निशेष भाग द्यायचा आहे किंवा ठरवायचा आहे भाग न देता, तर कसं ठरवलं पाहिजे. तर हे आहे 12ने आणि 3ने जर भाग जात असेल तर यावरून ठरवायचं का, 9ने आणि 4ने भाग जात असेल तर ठरवायचं का, 18 आणि 2ने भाग जात असेल तर ठरवायचं का, 6 आणि 6ने. तर लक्षात ठेवा याच्यामध्ये सहमूळ संख्यांची जोडी कोणती आहे. 12 आणि 3 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे का, नाही. 9 आणि 4ने हो ही आहे. पण 18 आणि 2 सहमूळ संख्यांची जोडी होणार नाही. 6 आणि 6 होणार नाही. म्हणजे एखाद्या संख्येला 36ने भाग जातो की नाही हे ठरवायचं असेल तर ज्या संख्येला 9ने आणि 4ने निशेष भाग जातो त्या संख्येला 36ने निशेष भाग जातोच. उदाहरणामध्ये समजा अजून एखादं आपण पाहूया. जसं एखाद्या संख्येला आता 144 आहे ना, या 36ने भाग जातो की नाही. मी काय करेल, टेस्ट करेल की 9ने भाग जातो का आहे ना. 144ला 9ने भाग जातो, 4ने भाग जातो का, हो जातो. म्हणून 144ला 36ने भाग जाणारच. ठीक आहे. तर ही एक टेस्ट आहे. जसं एखाद्या संख्येला 72ने भाग जातो की नाही हे कसं ठरवणार आपण. 24 त्रिक 72, 18 चौक 72, 8 9 72, 12 सकम 72, 36 दोन्ही 72 आहे ना. कोणती टेस्ट करायला पाहिजे. तर सहमूळ संख्या. आता जसं 24 आणि 3 ह्या सहमूळ संख्यांची जोडी नाही. 18 आणि 4 ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. म्हणून 8 आणि 9 ही क्रमवार संख्या आहे म्हणून ही सहमूळ संख्या होणार. सहमूळ संख्याची जोडी होईल. 12 आणि 6 होणार नाही. 36 आणि 2 होणार नाही. आणि म्हणून एखाद्या संख्येला 72ने भाग जातो की नाही हे जर ठरवायचं असेल तर ज्या संख्येला 8ने आणि 9ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्याला आपण 72ने निशेष भाग जातो. तर हे आपण कसोट्यामध्ये, विभाजकाच्या कसोट्यामध्ये सुद्धा याचा चांगला वापर होतो. परत एकदा जाता आता तुम्हाला रिवाईज फक्त केलेलं आहे. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट परीक्षेमध्ये एक प्रश्न नेहमी विचारला जातो. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्यांची बेरीज किती. हा सर्वात चांगला प्रश्न आहे. समजते का पहा. हे आपल्याला काढायचं आहे. संयुक्त संख्या पहा. मूळ संख्यांची आपल्याला माहिती पहा. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. संख्यांची बेरीज किती. याचं उत्तर काय होणार. 1060 आहे ना. पहा, 1 ही मूळ संख्या पण नाही, संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. संयुक्त संख्या पण नाही. ओके, समजतंय. आता 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. त्यासाठी फॉर्म्युला आहे n × n + 1/2.
म्हणून 100 गुणिले 101 भागिले 2 म्हणजे हे होणार 50, 50, 50, 5050. आता फक्त संयुक्त, आपल्याला संयुक्त जर काढायचे असेल आहे ना, आपल्याला संयुक्त काढाय 1 ते 100 पर्यंत हे नैसर्गिक संख्या आलेल्या आहेत आहे ना, म्हणजे 1 2 3 4 5 6 सगळ्या याच्यामध्ये मूळ संख्या पण आलेल्या आहे, संयुक्त संख्या पण आलेल्या आहे आणि एक ही मूळ संख्या नाही व संयुक्त संख्या पण नाही याच्यामध्ये आलेली आहे. आता मला जर संयुक्त संख्यांची बेरीज काढायची असेल तर मी काय करेल, ह्या नैसर्गिक संख्यामधून 50 50 मधून मी काय काय वजा करणार, 1060 आणि वजा 1 आहे ना, म्हणजेच 50 50 मधून 1061 वजा केलं, बरोबर. हे होणार 10तून 1 गेला 9, 14, 14तून 6 गेले 8, इथं झाले 9 होणार, 4तून 1 गेला 3 म्हणून 3989. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्यांची बेरीज 3989 एवढी येते. समजते? हे सर्वात चांगला प्रश्न आहे मला वाटला. याच्यामध्ये सर्व कवर होते. एकतर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज कवर होते, मूळ संख्या कोणत्या आहे, संयुक्त संख्या कोणत्या आहे. कारण आता संयुक्त संख्यांच्या बेरजेसाठी किंवा मूळ संख्यांच्या बेरजेसाठी आजपर्यंत सुद्धा कोणताही फॉर्म्युला अस्तित्वात आलेला नाही. तुम्हाला याच पद्धतीने जावं लागेल. ओके, आज इथं थांबतो. पुढे आपण पुढचं नेक्स्ट आहे की नाही. तर आशा करतो सर्वांना हे मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या या सर्व समजल्या असतील. तुम्हाला अजून प्रॅक्टिस करावं लागेल. गणित पुष्कळ असतात, तसा सराव पेपरमध्ये आपण सराव प्रॅक्टिस पेपर घेणारच आहोत. तर आशा करतो तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर परत परत वारंवार पहा. कोणाला मूळ संख्या म्हणायचं, जोडमूळ संख्या कोणाला म्हणायचं, सहमूळ संख्या कोणाला म्हणायचं, याचा उपयोग काय, प्रश्न कसे विचारले जाते. आता तुम्ही निरनिराळे जेव्हा पुस्तकं वापरसाल तेव्हा याच्यावरचे प्रश्न काय काय असतात, परीक्षेला कोणते येतात नेहमी, हे तुम्हाला समजून येईल.